गुड मॉर्निंग मंडळींनो. तर आपला आजचा आहे डे 46 आणि आपण आज निघतोय ग्रीष्णेश्वरवरून भीमाशंकरसाठी. कारण की काल रात्री आपला निघायचा प्लॅन होता, बट मग वातावरण पण खूप काळं ऊन आलं होतं, म्हणजे पाऊस येण्याची खूप दाट शक्यता झाली होती. आणि त्याच्यानंतर मग रात्रीचा आम्हाला भीमाशंकरचं जे घाट आहे तो चढायचा नव्हता. त्याच्यामुळे मग आम्ही असा एक प्लॅन केला की एक दिवस एक्सटेंड होईल, बट मग आपण व्यवस्थित जाऊ. तर आता वाजले सकाळचे 6-6:30 वाजत आले. तर आपण आता निघतो आहे. तर हर हर महादेव, जय कृष्णेश्वर महाराज की जय. तर मंडळींनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेत असायलाच पाहिजेत. तर कामचं चालूच असतं. तर हे बघा, ही पार्किंग आहे आणि या समोर टेम्पल आहे, हे पार्किंग आहे. आणि पार्किंगचे जर इतर समोर जर गेले तर तुम्हाला तिकडे लॉज पण भेटतील. लॉजची प्राईस स्टार्टिंग होते 800 रुपयापासून, म्हणजे 2 पर्सनसाठी, म्हणजे पर पर्सन 400 रुपीजपर्यंत तुम्हाला कॉस्टिंग भेटून जाते. वेरूळची लेणी आहे, त्याला एल्लोराज केव्ज असं म्हटलं जातं. तर आपण काल इथं काही आलो नाही, पण इथूनच आपण गेलो होतो भद्रामारुतीसाठी. आणि इथून आता आपण जाणार आहे नगर मार्गे. तर नगर इथून आपलं 134 किलोमीटर आहे, 2.5 तासाचा रोड दाखवत आहे. तर आपण जर कंटिन्यू जर गेलो तर जवळपास 9-9:30 पर्यंत पोहोचतोय. बघा, हा 1-2 मार्ग होते. एक त्या साईडने पण होता, पण मग तोच थोडा स्लो होता. तर म्हटलं मग आपण आदिलाबाद होता, हां आदिलाबादवरून जाऊया. महादेव, जय कृष्णेश्वर, जय भीमाशंकर. तर फायनली आज तो दिवस आला आहे. आपल्या 12व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन करण्यासाठी आपण चाललेलो आहोत ऑन वे टू भीमाशंकर. तर भेटूयात भीमाशंकरच्या मंदिरात. पाहिजे असले तर 2 मिनिटं वेळ लागेल. म्हणून घेतो पोळी जा काय म्हणतात पोहा, कांदा पोहा. हां कांदा पोहा. आजच्या ब्रेकफास्टमध्ये वडा रस्सा, आणि आला आहे पूजाचा पोहा. महाराष्ट्रातील पोह्यांचा ब्रेकफास्ट.
आनंद तर गगनातच मावेना. खरंच देवाच्या इच्छेपुढे काहीच नसते. स्टील नॉट बिलीव्ह की 11 ज्योतिर्लिंगांचे आपले दर्शन झाले आहे आणि आता आपली रुद्रा 12व्या ज्योतिर्लिंगाच्या मार्गाने धावत आहे. थोड्याफार अडचणी तर आल्याच, पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोल मारी. भोलेबाबांचा आशीर्वाद होता म्हणून हे सर्व त्यांनी आमच्याकडून सुखरूप पद्धतीने करवून घेतले. आणि आज आपण आपल्या 12व्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी, अर्थातच भीमा नदीचा उगम होतो ते ठिकाण भीमाशंकरला चाललो आहोत. तर हो मंडळींनो, आपली रुद्रा आज पुन्हा एकदा डोंगर, दऱ्या, जंगल, पाऊस, धुके यांच्यामधून मस्त पळत आहे. आणि थोड्याच वेळात आपण आपल्या डेस्टिनेशनलाही पोहोचू. भेटू मग तिकडेच. पर्वतरांगांमध्ये निसर्गाच्या कुशीत वसलेले भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये आहे. ज्योतिर्लिंगासोबतच भीमाशंकर अभयारण्य, भीमा नदीचा उगम, त्याचबरोबर गुप्त भीमाशंकर या ठिकाणी देखील पर्यटक आवर्जून भेट देतात. तर भीमाशंकर या मंदिराचा इतिहास किंवा या ज्योतिर्लिंगाची कहाणी ही कुंभकर्णाचा मुलगा आणि भीम यांच्याशी संबंधित आहे. म्हणजेच कुंभकर्णाचा मुलगा भीम आणि भोलेनाथ यांच्यामध्ये या ठिकाणी युद्ध झाले होते, म्हणूनच या ठिकाणाला भीमाशंकर असे नाव देण्यात आले. आणि तेव्हापासूनच भोलेबाबांनी आपला भीमाशंकर येथे वास सुरू केला. हर हर महादेव. तर आता आम्ही भीमाशंकरला पोहोचून गेलो आहोत, परंतु बाहेर तुम्ही बघू शकता पाऊस चालू आहे. आम्ही ऑलरेडी दर्शनासाठी रेडी आहोत आणि आता चाललो आहोत भीमाशंकरच्या मंदिरात. जय हर महादेव. तर इकडं पूजा तर रेडी होते. हे बघा, साडी घातली मस्त पैकी, वरतून रेनकोट, आणि आम्ही चाललोय दर्शनाला. सावन का महिना है और बाबा के दर्शन जाना है तो जुगाड़. मी घेतली छत्री आणि मी आज घातला कुर्ता, खालून जीन्स आहे, कारण की पाऊस चालू त्याच्यामुळे दुसरी पॅन्ट लवकर निघाली नसती त्याच्यामुळे. आणि ही रुद्रा आपली जाऊदी आहे बघा. तुम्हाला बाहेरचं मोसम दाखवतो. धुकं झालेलं आहे सगळं, कोहरा ही कोहरा हो गया है और यहाँ पे लाईट नाही है. सगळे भक्तजन चाललेले दर्शनासाठी. पाणी वाहू राहिलं त्याच्यामुळे तुम्हाला एक अंदाज येईल. और यहाँ पे कोहरा ही कोहरा हो चुका है. जादू. आणि इथं 2 दर्शन, एक मुख दर्शन आहे आणि फ्री दर्शन आहे. कोहरा. तर आता आम्ही चाललोय दर्शनासाठी. आम्ही इथं फुलं ते घेतले, बेळाची माळण ते घेतली आणि आता चाललोय बघा. तिकडे दाखव. हर हर महादेव. हर हर महादेव. बघा लाईन लागलेली आहे आणि इथं पाणी तुंबलेलं आहे. आंघोळ करायचं असेल तर कोणी इथं करू शकता. तिच्या खाली फ्रीमध्ये शॉवर. हर हर महादेव. स्टॉल ते सगळे. भोले की भक्ति. सावन में आना है तो बारिश में तो भीगना पड़ेगा मेरी जान. आणि हे बघा छोटा वॉटरफॉल. हर हर महादेव. सावन में महादेव को जल चढ़ाने आना है तो बारिश में भीगना पड़ेगा मेरी जान. हर हर महादेव.
आपली 12 ज्योतिर्लिंग रोड ट्रिप आज संपूर्णरित्या पूर्ण पडली. खूप भारी वाटतं की भोले बाबांनी आपली प्रत्येक ज्योतिर्लिंगाला जे पण अडथळे आले ते पार करताना त्याला कोणत्या ना कोणत्या तरी रूपात आपली येऊन सहाय्यता केली. याचं खरंच खूप भारी वाटतं आणि तो जो आनंद आहे आणि ती जी वाईफ आहे ना ती कधीच एक्सप्लेन करू नाही शकणार. आम्ही दोघं पण शब्दांमध्ये. बाबा नेहमी आपल्यासोबत आहे, फक्त मनापासून त्याला पुकारायचं, तो नेहमी तुमची मदत करेल. हर हर महादेव. हर हर महादेव. तो फायनली अशा प्रकारे आपली आज 12 ज्योतिर्लिंग रोड ट्रिप, दर्शन रोड ट्रिप कंप्लीट झालेली आहे. एवढी रोड ट्रिप कंप्लीट झाली. हे बघा, आज स्वतः सावंत सुद्धा महाकालची अंघोळ घालायला आलेला आहे. हे बघ एक कुंड आहे आणि हे बघा इथं आपल्याला आज नागदेव दर्शन पण झालेलं आहे. दिसतंय तुम्हाला एकदम बारीक बारीक ते नागदेवता आहे, वरती तोंड काढलेले त्यांनी. मस्त दर्शन झाल्यानंतर आम्ही मारतोय आता जेवणावर ताव. जेवणाला ऑर्डर केलं शेवभाजी, चपाती आणि पापड अजून यायचं बाकी आहे. इकडे बघा ऑलरेडी सुरू झाली. गुड मॉर्निंग मंडळींनो. तर आम्ही आता भीमाशंकरला आहे आणि तुम्ही पाऊस बघू शकता. हे बघा अजून तुफान पाऊस चालू आहे आणि आपल्याला आता रुद्रा लोड करायची आहे. हवा इतक्या जोरात चालू आहे, थंड बज रही आहे, गार गार वाटतंय. आपली रुद्रा उभी आहे. ही रुद्रा इथं मी एक बॅग आणून ठेवला आहे, बट आता इथून वरतून पण खाली पाणी येत आहे. तर फायनली आपण आपल्या 12व्या ज्योतिर्लिंग अर्थातच भीमाशंकरला निघालेलो आहोत. बेट होम, स्विच होम. इकडे तुम्ही बघू शकता माहिती आणि इकडे असं आपली दुसऱ्या लग्नानंतर जोडीने हृदयावर
तर 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन करण्याचे जे स्वप्न आम्ही पाहिले होते ना ते आज पूर्णत्वास आले आणि खरंच याला मी आमचे भाग्य समजते. हे आमचे स्वप्न पार्वतीपती महादेवाच्या आशीर्वादाने साकार झाले. अडचणी आल्यात पण त्यांच्यावर मात करून आपण तब्बल 46 दिवसांची ही रोड ट्रिप पूर्णपणे विना अडथळे पार केली आणि सुखरूप घरी जाणार आहोत. भोलेबाबाचा हाच कृपा आशीर्वाद आपल्या सर्वांवर कायम राहू हीच प्रार्थना आणि कृतज्ञता. आणि हो मित्रांनो, 12 ज्योतिर्लिंगांचे जसे आमचे दर्शन झाले ना तसे आम्ही तुमचे ब्लॉग थ्रू घडवून आणले. तर 12 ज्योतिर्लिंग रोड ट्रिप ही ब्लॉग सिरीज तुम्ही अजूनही बघितली नसेल ना तर पटकन जाऊन बघून घ्या आणि आवडल्यास कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. आणि हो, या रोड ट्रिपचे संपूर्ण बजेट, आमचा अनुभव, आमच्या अडचणी, प्लॅनिंग, पॅकिंग त्याचबरोबर तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरांचा ब्लॉग लवकरच आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत. तोपर्यंत हर हर महादेव. तर 12 ज्योतिर्लिंगांची ड्रीम कंप्लीट झाल्यानंतर वडापाव आणि भजे खाताना कसं वाटतं तुला? व्हॉट यू फील? गरम लागतंय. तिकडून एवढं थंड होऊन आला ना. लवकर सांग कसं वाटतंय. लोक एक्सायटेड आहे तुझ्या फिलिंग्स ऐकायला. फक्त एवढंच. हर हर महादेव. फायनली राहिलेले आहे 46 किलोमीटर टू द होम. या आपली रुद्राची माल आहे. हॅशटॅग जशी आपल्या स्किनला सनस्क्रीनची आणि मॉइश्चरायझरची गरज असते तसंच रुद्राला म्हणजेच बाईकला ऑइलची चेन, लूपची चेन क्लीनची गरज असते. तर आम्ही हा देशी जुगाड आता अप्लाय करतोय कारण आता घर थोडंच आहे. मग नंतर परत सर्व्हिसिंग करू. आणि आपण नाशिक रोडला पोहोचलोय आणि इकडे आहे सेंट्रल जेल आणि याच्या तिकडे आहे आपला नोट प्रेसचा कारखाना. आणि फायनली आपल्या 12 ज्योतिर्लिंगांची रोड ट्रिप कंप्लीट झालेली आहे. वी डिड इट.